वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. सदैव क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण मेजरमेंट्स अँड द इफेक्ट ऑफ हिट या पाठाकडे बघत आहोत. आपण बेसिकली तापमान आणि उष्णतेचे मापन आणि परिणाम यांच्याबद्दल आपण बेसिकली बघत आहोत. ठीक आहे. तर पुढे बघूया, पुढे आपल्याकडे काय आहे, तर पुढे बेसिकली आपण बघू शकतो, की व्हेरियस टाइप्स ऑफ हीट आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं आणि सोर्स ऑफ हीटमध्ये आपण बघितलेलं होतं. आणि त्याच्यातून आपण वी हॅव कम ऑन दिस थिअरी दॅट वेअर देअर द टेम्परेचर इफ द टेम्परेचर रायझेस द एनर्जी कुड बी rises. If the temperature rises, the heat could be rises, and if the heat and the temperature rises, then the energy will be rises. म्हणजे आपण काय बघितलं होतं कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं, की जर तापमान वाढलं, मागील सेशनमध्ये आपण बघितलं तापमान वाढलं, तर उष्णताही वाढेल. उष्णता वाढली तर ऊर्जाही वाढणं साहजिकच आहे. म्हणजे बेसिकली आपण ॲक्चुअली असं बोललो होतं, की तापमान वाढलं तर एनर्जी वाढेल आणि एनर्जी वाढली तर हीट हे वाढणं गरजेचं आहेतच, राइट? सो अशा प्रकारचा थोडा सिद्धांत म्हणजे बेसिकली हे कशाप्रमाणे एकमेकांवरती डिपेंडंट आहे आणि कशाप्रकारे ते सायकलमध्ये येत असतात, ते आपण बघितलेलं आहे, राइट? ज्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल बघा, एनर्जी आपण जास्तीत जास्त वाढवली जर गाडी चालवताना टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, ते गाडीमध्ये जास्तीत जास्त आपण चालवलं आणि जास्त फास्टमध्ये जास्त एनर्जीमध्ये आपण चालवलं किंवा जास्त वेळ चालवलं, तर ऑब्व्हियसली टेम्परेचर आणि हीट हे वाढणारच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ वी इमर्ज द मोर एनर्जी, द टेम्परेचर कुड बी रायझेस अँड इट्स रिझल्टंट इन द इन्क्रीजन ऑफ द हीट. म्हणजेच काय, की जर आपण म्हणजे आपण एनर्जी म्हणजे बेसिकली आपण त्याला ऊर्जा आपण जास्तीत जास्त लावलं, तर ऊर्जेमुळे तापमान सुद्धा वाढेल आणि तापमान वाढलं तर अल्टिमेटली उष्णताही वाढणारच आहे. तर आता पुढे बघूया, व्हॉट इज टेम्परेचर. बेसिकली टेम्परेचर इट्स अ थिंग. म्हणजे टेम्परेचर आपल्याला त्याच्याने कळतं, की हॉट आहे की कोल्ड आहे. याच्यावरून आपल्याला कळतं. टेम्परेचर हे बेसिकली वेअर वी यूज दिस term to describe to describe the things, whether it is cold or whether it is hot. म्हणजे काय, की तापमान आपण हा शब्द कुठं वापरतो, की जर आपल्याला एखादी गोष्ट थंडी आहे किंवा एखादी गोष्ट गरम आहे, गरम आहे ते जर आपल्याला सांगायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण टेम्परेचर हा शब्द वापरत असतो. तर बेसिकली इफ सपोज द टेम्परेचर इज लो, म्हणजे आपल्याला कळून जातं, की ती गोष्ट थंडी आहे. जर इफ वी सेड की द टेम्परेचर इज लो, then we understand indirectly that it's the cold substance, and if we say the temperature is too much, then we could find out that temperature is hot. ठीक आहे, or the substance is hot. म्हणजेच काय, बेसिकली मी म्हटलेलं आहे, की जर तापमान कमी असेल जर असं आपण म्हटलं, तर आपण अल्टिमेटली समजून घेतो की ती गोष्ट थंडी आहे. आणि जर तापमान जास्त असेल तर आपण बोललं, तर आपण अल्टिमेटली समजून घेतो की ती गोष्ट कशी आहे, गरम आहे. ठीक आहे. आता हीट आणि टेम्परेचर बद्दल आता जे आपण बोलत होतो, हीट अँड टेम्परेचरचं रिलेशन कसं आहे, ते आपण आता बघणार आहोत. हीट अँड टेम्परेचरचं रिलेशन कसं आहे, ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, लेट्स रीड दिस. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द हीट अँड टेम्परेचर? तर हे उष्णता आणि तापमान याच्यामध्ये फरक काय, ते आपण बघूया. उष्णता आणि तापमान याच्यामध्ये फरक काय, ते आपण आता बघून घेणार आहोत. बघा. So what is the difference between the heat and the temperature? We all know that the substances are made up of atom. The atom in the substances is always in the motion. The total kinetic energy of the atoms in substances is measured of the heat contained in that substances, while the temperature of the substance is related to the average kinetic energy of the motion. If the average kinetic energy of an atom is two objects is equal, then the temperature will also be equal. Okay, so equal. And we could say that if we look at the figure A and B, then the velocities of an atom in the gases is high at the low temperature. Velocity of the gases is high. Huh. The velocity of gases is high in the in the velocity is high is in the gas at high in a low temperature and respectively. So basically, the direction and the length of the arrows is attracted to the atom, so that the direction of the magnitude and the velocity of the atom. The velocity of atom in the gases higher temperature is larger than the velocity of atom in the gases at the lower temperature. तर बघा, बेसिकली याने आपल्याला काय सांगितलं, की हीट आणि म्हणजे उष्णता आणि तापमान ह्याच्यामधला फरक काय? तर उष्णता आणि तापमानामध्ये जर फरक आपल्याला घ्यायचा असेल, तर आपण आता पुढे बघूया. बघा, फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक एक वस्तू ॲटम पासून बनलेली, म्हणजे छोटे-छोटे जर आपण यांना कन्सिडर केलं ॲटम, तर ॲटम पासून बनलेले आहेत आणि ॲटम हे सतत मूव्हिंग असतात. ॲटम हे सतत मूव्हिंग असतात, राइट?
एटम में सतत मूविंग असतात. सो इसको हम लोग एक्सप्लेन करते हैं व्हाइट बोर्ड पे. व्हाइट बोर्ड पर वी आर टॉकिंग अबाउट द हीट अँड एनर्जी म्हणजेच उष्णता आणि तापमान ह्याच्याबद्दल आता बोलून घेणार. तर बघा, सर्वात बेसिक सिद्धांत म्हणजे सर्वात बेसिक प्रिन्सिपल इज दिस, की इफ द टेम्परेचर इज मोर, देन द हीट विल बी मोर, और इफ द हीट इज मोर, देन द टेम्परेचर इज मोर. म्हणजे काय, की जर उष्णता ही जास्त असेल, तर ऑब्व्हियसली तापमान हे सुद्धा जास्त असणार आहे. आणि जर तापमान जास्त असेल, तर ऑब्व्हियसली उष्णता सुद्धा ही जास्त असणार आहे. तर ही एक गोष्ट, हा एक सिद्धांत आहे, हा एक प्रिन्सिपल आहे दॅट वी हॅव फाइंड आउट, आणि ही थिअरी आपल्याला क्लिअर आपल्या डोक्यात झालेली आहे. ठीक आहे. आता पुढचं आपण बघूया की एव्हरी सबस्टन्स, सबस्टन्स 1 आणि सबस्टन्स 2, म्हणजे आपण याला बोलूया की सबस्टन्स ए आणि सबस्टन्स बी हे दोघे काय आहेत, हे दोघे सेम सबस्टन्स आहेत, परंतु दोघे सेम सबस्टन्स आहे आणि दोघे सेम सबस्टन्स आहे, पण दोघांच्या ॲटम्स पण सेमच असतील, राइट? If the pocket A and the pocket B have the same substances but have the same substances means their atom is also same. बरोबर. जर ए आणि बी मध्ये आपण बघितलं आणि आपण जर बोललो की ए आणि बी मध्ये, आता समजा लोखंडाचे आपण 2 तुकडे घेतले, तर लोखंडाच्या दोन्ही तुकड्यामध्ये वेगवेगळे ॲटम्स आपल्याला फाइंड आउट होणार आहे का? आन्सर इज नो. अभी फॉर एक्झाम्पल पुन्हा मी एकदा बोलतोय, आता हा जो ए ए आहे, हा सुद्धा आयनच आहे असं आपण समजू, आणि जो बी आहे तो सुद्धा आयनच आहे. फक्त आयनचे आपण 2 तुकडे घेतलेले आहेत. पहिला तुकडा आणि दुसरा तुकडा. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया, फॉर एक्झाम्पल आपण नेक्स्ट बोलूया. आता पहिल्या तुकड्याचं टेम्परेचर हा जरा जास्त आहे, परंतु दुसऱ्या तुकड्याचा टेम्परेचर हा कमी आहे. म्हणजे हीट ही कमी आहे. आता बघा, आता माझून एक बोलू, ह्याच्या पहिले जाण्याआधी आपण एक गोष्टीकडे पुन्हा एकदा बघूया. व्हॉट इज द थिंग, की द ॲटम्स आर ऑल्वेज मूव्हिंग और दे ऑल्वेज मूव्ह इन दी इन दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स, म्हणजे त्यांच्या पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये ॲटम्स हे मूव्ह करत असतात. मीन्स व्हॉट? ॲटम्स हे बेसिकली मूव्ह करत असतात. बरोबर. ते मूव्ह केल्यानंतर आपण बघतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ही स्टोअरिंग असते. त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ही स्टोअरिंग असते. आणि कायनेटिक एनर्जी स्टोअर असल्याचे म्हणजे आपण त्याला बेसिकली काय म्हटलं होतं, की वी हॅव सीन इफ देअर इज द एनर्जी देन देअर इज दी हीट. म्हणजे तिथं काय असणार आहे, म्हणजे तिथं काय उष्णता ही असणारच आहे. आणि इफ वी टॉक अबाउट द सेम थिंग अबाउट द अनदर थिंग, देन देन म्हणजे बघा, पुन्हा एकदा मी म्हणतो, आता हे जो आपला जो पहिला होता आणि दुसरा सबस्टन्स होता. पहिल्या सबस्टन्सचं टेम्परेचर हा जास्त आहे आणि दुसऱ्या सबस्टन्सचं टेम्परेचर हा कमी आहे. बघा, पुन्हा एकदा बोलतो. परंतु या दोघांमध्ये कॉमन काय आहे? परंतु या दोघांमध्ये कॉमन काय आहे? या दोघांच्या ॲटम्समध्ये कायनेटिक एनर्जी ही स्टोअर आहे. दोघांच्या ॲटममध्ये कायनेटिक एनर्जी ही ऑलरेडी स्टोअर आहे, सेम आहे. का सेम आहे? कारण कारण का सेम आहे? कारण त्यांचे ॲटम्स हे ऑलरेडी मूव्हिंग आहे. त्यांचे ॲटम्स हे ऑलरेडी मूव्हिंग आहे आणि दे ऑल्वेज मूव्ह, आणि ॲटम्स हे ऑल्वेज मूव्ह होतात. बट बट आता बघा, ह्याच्यामध्ये एक बट आला, की but if the temperature is more of that substances, then the frequency or the moving the frequency or the moving tendency of that atom rises, and which leads to rise the temperature again. आणि जर टेम्परेचर कमी असेल, तर त्यांच्या जे atoms मध्ये जे कायनेटिक एनर्जी असते ती सुद्धा हळू काम करत असते, जेणेकरून आपण बघू शकतो बेसिकली, जेणेकरून बोलू शकतो त्यांचं तापमान पण हे जास्त वाढत नाही. म्हणजे काय, मी पुन्हा एकदा थोडंसं मराठीमध्ये बोलून घेतो. आता बघा, कायनेटिक एनर्जी आपण पहिल्यापासून होतो. कायनेटिक एनर्जी है मतलब वहाँ पे कहीं न कहीं तो हीट एग्जिस्ट करता है। काइनेटिक एनर्जी है मतलब वहाँ पे कहीं न कहीं हीट एग्जिस्ट करता है। लेकिन अगर टेम्परेचर बढ़ जाए तो उनका रोटेशन है या फिर उनका मूविंग है वो भी बढ़ जाता है, जो और तापमान बढ़ाने में हेल्प करता है। अगर इर्द-गिर्द का तापमान अगर ज़्यादा रहेगा, इर्द-गिर्द का टेम्परेचर अगर ज़्यादा रहेगा, मतलब अगल-बगल का टेम्परेचर अगर ज़्यादा रहेगा, तो अगल-बगल का टेम्परेचर ज़्यादा होने से इस एटम्स का जो टेम्परेचर है वो भी बढ़ जाता है, रोटेशन भी बढ़ जाता है, एंड वी कुड सी दिस थिंग। ओके, मतलब yes, exactly. This thing. So see, पुन्हा एकदा बघूया. See, so the velocity of the atom in the gases at high and the low temperature respectively. तो यहाँ पे अगर velocity हम लोग उसका atom moving का देखेंगे, तो यहाँ पे हमें ज्यादा दिखता है hot gas में, और कूलर में कम दिखता है. तो उसी प्रकार में म्हणजे जी कायनेटिक एनर्जी आहे, तर कायनेटिक एनर्जी आहे ती कुठे ना कुठे हीटला रिस्पॉन्सिबल असते, आणि टेम्परेचर हा सुद्धा त्या कायनेटिक एनर्जीला रिस्पॉन्सिबल आहे. मतलब जो हमने पहले कहा था कि एनर्जी, हीट और टेम्परेचर ये एक दूसरे को रिस्पॉन्सिबल रहते हैं। उसी का और एक एग्जांपल हमें यहाँ पे मिलता है। अगर ये जो अगर समझो कि ये जो एटम से ज्यादा मूव कर रहा है, मतलब क्या हो रहा है, उनका जो एनर्जी
है वो भी ज़्यादा बढ़ रही है और बिकॉज़ ऑफ द एनर्जी ज़्यादा हो रही है मतलब उनका हीट भी बढ़ रहा है और हीट बढ़ रहा है तो टेम्परेचर बढ़ रहा है। मतलब फॉर एग्ज़ाम्पल हम लोग देख सकते हैं और एक सिंपल अगर देख सकते हैं तो सी अगर गाड़ी हम लोग चला रहे ज़्यादा से ज़्यादा एनर्जी हम लोग इन्वेस्ट कर रहे हैं, ज़्यादा से ज़्यादा एनर्जी हम लोग इन्वेस्ट कर रहे हैं, गाडी ज़्यादा से ज़्यादा चला रहे म्हणजेच काय होणार आणि नंतर जर एका सर्टन पॉइंटवर येऊन जर आपण गाडीला हात लावू, तर ते आपल्याला हीट आणि टेम्परेचर त्याच्यावर जास्तीत जास्त झालेलं हीट झालेलं टेम्परेचर जास्तीत जास्त झालेलं आपण बघू शकतो. आणि जर जर आपण गाडी एनर्जी आपण लावलीच नाही, म्हणजे गाडी जर आपण घरातच ठेवली आणि आपण तिला कुठे नेलं नाही, तर तिथं तापमान वाढणार आहे का? किंवा त्याच्यामध्ये हीट वाढणार आहे का? आन्सर इज नो. तर तेच सिनारिओज आपण ह्याच्यामध्ये बोलत आहोत. आणि प्लस आपण बोलतो हीट कुड बी मेजर इन द टेम्परेचर म्हणजे आपण तापमान मोजू शकतो. दॅट इज द डिग्री सेल्सियस वी कुड सी आणि हीटचं ऑलरेडी आपण युनिट बघितलेलं आहोत. हीटचं युनिट आपण बघायला गेलो तर पुन्हा एकदा बघूया. दॅट इज द जूल. वी कुड से या see. The unit of fuel that is joule and in the serious unit that is calorie. Alright. आता पुढे आपण बघूया. So why it is important? कारण heat आणि temperature एकमेकांसोबतच connected आहे. If the heat is rising, the temperature also rise and if the heat is decreasing, the temperature सुद्धा decrease. तर एक simple thing आहे, simple thought आहे, simple thought बद्दल आपल्याला इथे सांगितलेलं आहे. So बघा, the velocity of the atom of the solid project is shown by the arrow in the figure 14.3. The atoms in the solid objects are tied and one another because of the forces acting between them. So they cannot be dispatched from their places because of it. They sorry, huh, they oscillated around their fixed position. The higher and the temperature of the solid, faster than the velocity, faster is the velocity of oscillation. तो इस प्रकार से हम लोग ये रीड कर सकते हैं एंड वी कुड अंडरस्टैंड मतलब क्या कि मतलब वो अपनी जगह तो हिलाते नहीं है बट उनका जो ऑसिलेशन का जो सिनेरियोस है वो ज्यादा से ज्यादा बढ़ जाता है मतलब जो हमने वेव क्रिएशन में बात किया था वेव क्रिएशन में मतलब अभी देखो अभी यहाँ पे एक एटम है वो क्या कर रहा है वो अपनी जगह तो छोड़ के कहीं जा नहीं रहा है लेकिन वो उनका मूविंग ज्यादा से ज्यादा हो रहा है मूविंग आगे पीछे या फिर ऊपर नीचे ये ज्यादा से ज्यादा हो रहा है एक तो वो आगे पीछे ज्यादा ज्यादा घूम रहा है या फिर ऊपर नीचे ज्यादा घूम रहा है तो इसकी वजह से क्या हो रहा है इसके वजह से जो वाइब्रेशन क्रिएट हो रहा है या फिर उसका जो पास में का जो एटम है उसके ऊपर भी इफेक्ट हो रहा है और वो भी आगे पीछे या फिर आगे पीछे या फिर ऊपर नीचे घूम रहा है तो उसी के बारे में इन्होंने कहा है तो देखो तो बघा समजा अ व ब यांच्यातील एकाच पदार्थ बनलेले दोन वस्तू आहेत पण वस्तूचे वस्तुमानात दुप्पट असेल म्हणजे त्याच्यामध्ये अणूची संख्या व ब ही सुद्धा दुप्पट असेल इट बेसिकली डिपेंड्स ऑन देअर व्हॉल्यूम टू मतलब फॉर एक्झाम्पल इफ सपोज फॉर एक्झाम्पल सिंपल ह्याचं एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं असेल सिंपल एक थॉट घेऊ शकतो इफ सपोज आपल्याकडे आता बघा एखादा व्यक्ती खाली ट्रक जाने में एक खाली ट्रक जाने में ज्यादा ताकत लगेगी या भरे हुए ट्रक में जाने के लिए ऑब्वियसली कोई भी बोलेगा भरा हुआ ट्रक जाने में ज्यादा एनर्जी लगेगी आता समजा फॉर एग्जांपल आई विल शो यू इन सी अगर एक ट्रक खाली है ओके अगर एक ट्रक खाली है उसमें कुछ भी नहीं है उसमें मतलब ना बेसिकली उसमें कुछ भी नहीं है सिर्फ ड्राइवर है वो ट्रक चलाने में ज्यादा ताकत लगेगी या जो ट्रक में ज्यादा से ज्यादा सामान है और ये ट्रक पूरा भरा हुआ है और पूरा मतलब ऐसा एक एक दो दो टन का सामान यहाँ पे भरा हुआ है वो ट्रक को बेसिकली चलाने में ज्यादा ताकत लगेगी तो कोई भी हमें वही एक ही बात बोलेगा जो भरा हुआ ट्रक है उसमें ज्यादा ताकत लगेगी सेम एज इट इज अगर एक ही एक ही एक ही एक ही ऑब्जेक्ट के हमने दो दो पार्ट लिए एक ही ऑब्जेक्ट के दो पार्ट लिए एक पार्ट वन पार्ट टू वन पार्ट का वॉल्यूम छोटा है वन पार्ट छोटा सा है लेकिन दूसरा पार्ट है ज्यादा है बी पार्ट है ज्यादा है तो बेसिकली ऑब्वियसली तो इसमें जो होने वाली काइनेटिक एनर्जी और इसमें जो होने वाला जो टेम्परेचर है वो क्या रहेगा वो ज्यादा रहेगा मतलब टेम्परेचर वो क्या रहेगा ज्यादा रह सकता है ओके वो ज्यादा रह सकता है अगर सेम अमाउंट ऑफ एनर्जी हमने डाला लेकिन हाँ हाँ सेम अमाउंट ऑफ एनर्जी हम लोग ने बोला तो ज्यादा हो सकता है एंड इफ वी टॉक अबाउट दिस तो यहाँ पे भी ज्यादा ही होगा मतलब अभी समझो कि यहाँ पे दोनों को 25 डिग्री यहाँ पे और 25 डिग्री टेम्परेचर इन दोनों को दिया तो अगर ये ज्यादा हो रहा है ये मतलब पार्ट ए ये ज्यादा गर्म हो रहा है लेकिन पार्ट बी हमें ज्यादा गर्म दिखेगा नहीं क्यों क्योंकि उसका जो सरफेस है वो ज्यादा है मतलब इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द सरफेस दैट हाउ द टेम्परेचर is rising and how the temperature is rising and how the heat is
ट्रांसफरिंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. ओके, so that is the thing. अभी क्या that is the thing. अभी इसका बेस्ट एग्जांपल हम लोग देखने के लिए हम लोग दे सकते हैं कि कढ़ाई, कढ़ाई नहीं, पकड़, पकड़ जो हमको इसको बोलते हैं, जिससे हम लोग घर का जो सामान वगैरे रहतं आपण म्हणजे पकड बेसिकली, पकड जे आपण बोलतो, पकड ही पण मेटलपासूनच बनलेली असते. ओके. पकड जे आपण असतो ते घरी मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलाय. पकड आणि ह्याच्यातून आपण तवा वगैरे किंवा टोप वगैरे आपण पकडायचा प्रयत्न करत असतो, जी गॅसवर असते. तर बघा, ह्याच्यातून हीट तर ट्रान्सफर होते बघा. ह्यातला हीट या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते. परंतु तरीसुद्धा आपल्यापर्यंत ती पोहोचत नाही. कारण ते लिमिटेड पिरियडपर्यंत ते हीट असते आणि लिमिटेड पिरियडपर्यंत ते हीट असते आणि ट्रान्सफर व्हायला सुद्धा थोडा वेळ लागतो आणि प्लस सरफेस एरिया तिथे जास्त असल्या कारणाने हीट ट्रान्सफरेशन स्लो होते. म्हणजेच बोलायचं तात्पर्य हे आहे, की जर सेम अमाउंट ऑफ हीट जर आपण 2 समान अशा मेटलच्या ऑब्जेक्टला दिलं, परंतु जर त्यांच्यामध्ये साइजचे डिफरन्सेस असेल, व्हॉल्यूमचे डिफरन्सेस असेल, तर त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफरेशन हे वेगवेगळा होईल. त्यांच्यामध्ये हीट ट्रान्सफरेशन आणि टेम्परेचर ट्रान्सफरेशन हे वेगवेगळं झालेलं आपण बघू शकतो. ठीक आहे. दॅट इज द थिंग. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता पुढे आपण बघूया. येस. सो देअर आर सम एक्झाम्पल्स एक्स्ट्रा दे हॅव गिव्हन अस. आपल्याला काही एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत ते सॉल्व्ह करायचे. यू जस्ट डू सॉल्व इट. ओके. सॉल्व एग्जाम्पल से और आगे का हम लोग पहले सब जान लेंगे. उसके बाद में उसको हम लोग सॉल्व करने के लिए देखेंगे. ठीक है. या so here is the thing. The next is thermometer. The thermometer is nothing but the equipment that we use to measure the temperature. The thermometer is nothing but the equipment that we use to measure the temperature. तो thermometer, अभी thermometer है तो thermometer में कौन सा मेटल है? मेटल हमने जो यूज किया है, तो that will also we have to know. और थर्मामीटर के भी कुछ लिमिटेशंस है, लेकिन बाद में अगर हम लोग देखे जाएंगे तो उसके भी कुछ ना कुछ चेंजेस होते जा रहे हैं. जैसे कि अभी डिजिटल थर्मामीटर आ चुका है और क्लिनिकल थर्मामीटर और ये नॉर्मल थर्मामीटर, राइट. दैट इज द थिंग. लेट्स गो. अपन हम लोग उसके लिए वो जानकारी ले लेंगे. तो थर्मामीटर में बेसिकली हम लोग क्या बोल सकते हैं? द टेम्परेचर इज इज द इक्विपमेंट आणि एक अशा प्रकारचं टूल आहे ज्याच्याने आपण तापमान हे मोजू शकतो. अशा प्रकारचं टूल आहे ज्याच्यामध्ये तापमान असं मोजू शकतो. थर्मामीटर क्लिनिकल याच्यामध्ये ताप वगैरे आल्यावर आपण बघतो. डिजिटल डिजिटल थर्मामीटरमध्ये आपण बेसिकली बघू शकतो की त्याच्यामध्ये सुद्धा ताप वगैरे आपण आपल्या ह्याचा बघू शकतो. आणि हा जो इथं 4th जो थर्मामीटर दिला तो आपल्याला बेसिकली एअर टेम्परेचर बद्दल आपल्याला सांगत असतो. एअर टेम्परेचर बद्दल बेसिकली आपल्याला तो सांगत असतो. ठीक आहे. Here is the thing that we can read. A thermometer is shown in a figure that is the narrow glass tube which is the blood. आणि थर्मामीटर मध्ये बेसिकली जास्तीत जास्त कोणता मेटल यूज केला जातो? तर दॅट इज द मर्क्युरी. जास्तीत जास्त कोणता मेटल यूज केला जातो? तो हा मर्क्युरी. दॅट इज मर्क्युरी. मर्क्युरी. तर मर्क्युरीला आपण इथं काय म्हटलेलं ते आपण बघूया. हां. तर मर्क्युरी तिथे जास्तीत जास्त इस्तेमाल केला जातो. का? कारण त्याच्या पण एक काही हे आहे. काही त्याचा एक प्रॉपर्टीज आहे. व्हाय? द मर्क्युरी स्टेज मर्क्युरी इज द ओन्ली एक्सेप्शनल सॉलिड मॅटर दॅट बेसिकली एक फ्लेशी आपल्याला एक फ्लेशी किंवा आपण त्याला जेली कसं आपल्याला फील होतं त्याप्रमाणे मर्क्युरी फील होतं आणि प्लस त्याचा जो आणि आपल्याला ही एक पण प्रॉपर्टी वी हॅव टू नो. आपल्याला ही एक प्रॉपर्टी सुद्धा माहिती असली पाहिजे की whenever the anything, whether it is the solid, whether it is the liquid, whether it is the gases, anything that we heats up that expand. Anything that we heats up that expand. म्हणजे काय? की जर आपण सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल, आपण कोणत्याही स्टेट ऑफ ऑब्जेक्टला जर आपण गरम केलं तर तो मोठा होतो, तो एक्सपांड होतो, तो प्रसरण पावतो. तो मोठा होतो, एक्सपांड होतो, तो प्रसरण पावतो. सी using the properties of the expansion of the alcohol to be discussed below. The temperature can be obtained from the level of the alcohol and this tube is the thermometer mark accordingly. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतं, आता ह्याच्यामध्ये तो वर्क करण्याचा आपण एक सिस्टम बघूया. वर्क करण्याचं सिस्टम म्हणजे कसं, की बघा, ह्याच्यामध्ये एक ट्यूब असते. ही जी ट्यूब आपल्याला दिसते ती. ओके. हां, हे ह्याच्यामध्ये ट्यूब असते. ट्यूब आपल्याला जे दिसते ती. आता ट्यूब में बेसिकली होता क्या है कि यहाँ पे रहता है मर्क्यूरी. ओके. यहाँ पे एक बेसिकली जो मेटॅलिक जो हमने बोला था मर्क्यूरी, तो मर्क्यूरी असतो. आणि जेव्हा पण तापमान वाढतं, ज्याप्रमाणे आपण ही जी प्रॉपर्टी बोलले होते, की इफ द टेम्परेचर रायझेस
the substance or the metal expand. If the temperature rises, the substances or the metal expand. तो जेवढं टेम्परेचर असेल तेवढा तो एक्सपांड होतो. जेवढं टेम्परेचर असेल तर बेसिकली एक्सपांड होतो. म्हणून काय होतं आपल्याला जेवढं हीट असेल आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल जर आपल्याला ताप असेल तर ताप बेसिकली आपल्याला 36-37 पर्यंत रेज होऊन आपला ताप हा 36-37 पर्यंत रेज होतो आणि जर जास्त असेल तर 40 पर्यंत टेम्परेचर दाखवतो आपल्याला राईट. परंतु जर आपण बॉडी कडून तो डिटॅच केला म्हणजे तो जो आपल्या बॉडीला अटॅच झालेला जर थर्मामीटर आपण काढला, तर पुन्हा तो थर्मामीटरचा जो मर्क्युरी आहे, तो पारा आहे, तो आपल्याला पुन्हा खाली जाताना दिसतो. तो जो पारा आहे तो पुन्हा आपल्याला खाली जाताना दिसतो. तो व्हाय इट इज सो? तो बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी जी आपण प्रॉपर्टी बोलली होती प्रसरण आणि आकुंचन पावायची त्याच्यामुळे. म्हणजे जर एखादी वस्तू गरम झाली, तर ती अ, तर ती बेसिकली तर ती म्हणजे तापमान वाढलं, गरम झाली, तर ते बेसिकली प्रसरण पावतं आणि जर ती थंडी झाली तर पुन्हा ते आकुंचन पावतं आणि ही प्रॉपर्टी हे प्रत्येक एका ऑब्जेक्ट बरोबर जोडलेली आहे. प्रत्येक ऑब्जेक्ट बद्दल जोडलेली आहे. म्हणजे जर आपण मेटल बोललो, सॉलिड बोललो, लिक्विड बोललो, म्हणजे द्रव्य बोललं किंवा गॅसेस बोललं ह्यांच्यासोबत सुद्धा या सगळ्यांना हा जो फॉर्म्युला आहे तो लागू आहे. ठीक आहे? येस. सो दिस इज द थिंग अशा प्रकारे थर्मामीटरच्या मदतीने आपण काय करत होतो तापमान मोजत होतो. म्हणजे जर एखादा समजा जर समजा तापमान हा जर बऱ्यापैकी असेल, तर तापमान बऱ्यापैकी असेल तर तो काय करेल, तर आता समजा तापमान हे जास्त आहे 50 किंवा 60 पर्यंत तापमान आहे. तर हा काय करेल, तर हा 50 ते 60 पर्यंत तो पारा वाढेल आणि जर समजा 40च असेल तर 40 पर्यंत तापमान वाढेल. म्हणजे जेवढं तापमान असेल तेवढा तो पारा वाढेल आणि याच कारणामुळे हा जो मेटल आहे मर्क्युरी जो मेटल आपण बोललेलो आहे थर्मोमीटर याचा युज करत होतो. परंतु आता डिजिटल आलेलं ते न्यू टेक्नॉलॉजीने युज होतं. परंतु आतापर्यंत बेसिकली अशाच टेक्नॉलॉजीवरूनच किंवा याच प्रॉपर्टीवरून आपण त्याचं तापमान किती आहे ते आपण जाणून घेत होतो. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस थिंग. जर काही डाऊट वगैरे असेल योगेश तुम्ही विचारू शकता.